तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण इलेक्शनवर व्हिडिओ आणलाय जो की इलेक्शन मटेरियलचा आहे आणि आपण तुम्हाला मटेरियल देणार आहे फ्रीमध्ये. तर कुठलाही वेळ नव्हता व्हिडिओला सुरुवात करू. तर बघू शकता जी फर्स्ट नंबरची आपली कॅलिग्राफी ती भावी नगरसेवक आहे, नंतर फिक्स नगरसेवक. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण की व्हिडिओमध्ये मी सांगितलं फाईल कशी डाउनलोड करायची, कारण की फाईलला कुठलाही पासवर्ड नाही आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की फाईल कशी डाउनलोड करायची. ओके, बघा. त्यानंतर हक्काचा माणूस जे काही सध्या ट्रेंडिंगला आहे ते सगळे शब्द तेच आपण बनवले आहेत तिथे. आणि जर चॅनल पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते. त्यामुळे कमेंट करायला नक्कीच करायची आहे तुम्हाला. व्हिडिओ चांगला वाटला तरी करा आणि व्हिडिओमध्ये काही माझं चुकलं असेल ते पण कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी शिकायच्या असतील ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. बघा, नंतर आपण युवा शिलेदार दिले, नंतर युवा नेतृत्व. आणि जर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आपल्या ऍड व्हायचं तर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला. मला व्हॉट्सअपला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवायचं, तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करते. जिथे आपले जे काही प्रॉब्लेम असतात ते तुम्ही व्हॉट्सअपला नक्की विचारू शकता. तिथे आपण व्हिडिओ कॉल करत असतो नाही का, गुगल मीटद्वारा आपण जे काही तुमचे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला पण तुम्ही जॉईन करून घ्यायचे. त्यानंतर बघा, युवा उमेदवार. नंतर आहे आमचा नगरसेवक सेनापती साहेब. एकदम चांगल्या प्रकारचे तुम्हाला एक काही फॉन्टमध्ये तुम्हाला हे शब्द तयार करून दिले. त्यानंतर आपण जे टेक्स्चर आहेत ते बघू आणि कसं फाईल डाउनलोड करायची ते पण सांगणार. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा, कुठे स्किप नाही करायचा. तर बघू शकता जे टेक्स्चर आहे ते पण एकदम तुम्हाला खतरनाक लेवलचे दिले. आणि हे टेक्स्चर मी तुम्हाला यूज करून दाखवते की पर्सनली म्हणजे कसे दिसतात हे टेक्स्ट त्याच्यामध्ये, तर नावामध्ये. तर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी मी इथे एक्सप्लेन करून पण म्हणजे प्रॅक्टिकली करून पण दाखवणार, जेणेकरून तुम्हाला समजेल की कसे यूज करायचे टेक्स्चर. ओके, त्यानंतर आपण काही सिम्बॉल्स दिले तुम्हाला, जे काही आपले निवडणुकीचे सिम्बॉल असतात, जसं बीजेपीचे झाले, काँग्रेस वगैरे नाही का, ते सर्व तुम्हाला सिम्बॉल आपण दिले आहेत. तर ते कसे कोणत्या कशा गोष्टी यूज करायचे तुम्हाला त्या गोष्टी सर्व सांगणार. आता आपण सिम्बॉल बघू. आता बघू शकता हे जे सिम्बॉल दिले याचा तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. सिंपली पिक्सल लॅब मधून करून घ्यायचं, काय प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट पीएनजी फॉर्मॅटमध्ये होऊन जाईल. काय पीएनजी फॉर्मॅटमध्ये पण दिले. तर सर्व प्रकारचे जे काही आपले लोगो आहेत ते मी तुम्हाला इथे दिले आहेत. तर नक्कीच तुम्ही डाउनलोड करायचे आणि यूज करू शकता तुमच्या डिझाईनमध्ये. अशा प्रकारे हे जे काही सर्व लोगो आहेत ते तुम्हाला दिले. आता आपण यामध्ये काही हे दिले, शेप्स दिले. तर शेप्स कसे ऍड करायचे ते पण बघणार आहे आणि सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे पिक्सल लॅबमध्ये कसं काय ऍड करायचं, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी सविस्तर समजतील. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे काही शेप्स दिले तुम्हाला. तर हे शेप्सचा यूज काय हे पण सांगणार आहे तुम्हाला आणि कसे डाउनलोड करायचे ते पण सांगणार आहे. तर बघा, आता आपण पिक्सल लॅब ऍप्लिकेशन ओपन करून घेऊया. पण पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर इथे जे काही आपली कॅलिग्राफी ती ओपन करून घेऊया. तर बघू शकता ही एक जी कॅलिग्राफी ती आपण ऍड केली. जे काही टेक्स्ट आहे ते आपण डिलीट करून टाकू. आता मी तुम्हाला दाखवतो त्याला कसं इफेक्ट ऍड करायचा. बघा, युवा शिलेदार नाव असं घेतलं. आता याला काय करायचं, इथून सिंपली क्लिक करायचं आणि टेक्स्चरवर क्लिक करून जे टेक्स्चर आहे ते ऍड करायचे तुम्हाला आपल्या टेक्स्चर फाईल मध्ये. तर बघू शकता आपण हे जे काही आपलं फोल्डर आहे ते ओपन करून घेतले. आता आपण याच्यामधून एक टेक्स्चर ऍड करून घेऊया. आता फोल्डर ओपन केलं. आता बघू शकता याच्यामध्ये जे कोणतं आपल्याला टेक्स्चर ऍड करायचं ते करून घेऊ. जसं की मी हे टेक्स्चर ऍड करते इथून आणि बघू शकता एकदम खतरनाक लेवलचं असं हे टेक्स्चर ऍड झालं. तिथून तुम्हाला जर काही गोष्टी मॅनेज करायचं तुम्ही करू शकता इथून. त्यानंतर इथून तुम्ही स्ट्रोक वगैरे किंवा शॅडो वगैरे ऍड करायचं असेल तर तुम्ही करून घ्यायचं आहे. आता आपण ब्लॅक बॅकग्राऊंड घेतलं त्यामुळे आपण शॅडो ऍड केलं दिसणार नाही. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर बॅकग्राऊंड घेतलं तुम्ही कोणतं नक्कीच तुम्हाला दिसेल. याच्या मागे एक बॅकग्राऊंड ऍड करून दाखवते मी तुम्हाला. इथे फ्रॉम गॅलरी करते आणि बॅकग्राऊंड ऍड करते. तर बघू शकता हे बॅकग्राऊंड घेतले. आता हे ऍड केलं ते बघू शकता बॅकग्राऊंडला कसं ते एकदम खतरनाक लेवलचं आणि मॅच पण झाले. तर तुम्ही आता बॅकग्राऊंड आता व्हाईट मध्ये जे काही तुमचं नाव असेल, युवा शिलेदार किंवा जे कोणती कॅलिग्राफी तुम्ही यूज करसाल त्यामध्ये नाही का, जे काही टेक्स्ट यूज करसाल तर त्याला त्याचं बॅकग्राऊंड जे आहे त्याचं अपोजिट यूज करायचं. म्हणजे तुम्ही डार्क टेक्स्चर यूज केला तो लाईट बॅकग्राऊंड यूज करायचं आणि लाईट टेक्स्ट यूज केला तर डार्क बॅकग्राऊंड. जसं की आता मी व्हाईट कलरचं घेतलं त्यामुळे मी डार्क शेडमध्ये बॅकग्राऊंड ठेवला. आणि जर मी डार्क शेडमध्ये जर टेक्स्ट घेतला, एक्झाम्पल असं दाखवते तुम्हाला. आता मी डिलीट करते आणि इथून जर मी रेड कलरमध्ये जर टेक्स्चर घेतलं असेल कोणतं, तर मला बॅकग्राऊंड एक व्हाईट किंवा म्हणजे जे काही लाईट असतील बॅकग्राऊंड ते ठेवावं लागेल, जेणेकरून जे काही टेक्स्ट आहे ते व्यवस्थित दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही कॅलिग्राफी यूज करू शकता. आणखी मी कॅलिग्राफी ऍड करून दाखवते तुम्हाला. एक युवा शिलेदार जी आहे ते आपण असंच राहू देऊ इथून. आणि जे काही शेप्स आहेत ते ऍड करून दाखवते, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्याला ते कसे यूज करायचे, कशा प्रकारे आपल्या डिझाईनमध्ये आपण ते यूज करू शकतो. ओके, युवा शिलेदार आपण असं एक इथं ऍड करून घेऊ इथे आपण. ओके, आणि एक सिम्बॉल ऍड करून दाखवतो मी तुम्हाला इथे. तर बघू शकता हे शेप्स जे आहे ते केलं आपण ऍड आणि याला ऍड केलं इथून. आणि जे काही इथून आपले इरेज कलर असेल त्यावर क्लिक करायचं आणि जे व्हाईट कलर आहे त्याला सिलेक्ट करायचा. थोडं प्रॉपर यामध्ये होणार आहे. जर तुम्ही पिक्सल लॅब म्हणजे फोटो रूम वगैरे जर काही यूज केले यामध्ये तर आणखी बेटर रिझल्ट भेटू शकतो, कारण की जे काही नाव आहेत ते बरोबर इरेज होऊन जातील त्यामध्ये. ठीक आहे, आपण दुसरी एक यूज करून बघू याच्यामध्ये. तर बघू शकता हा शेप ऍड केला आपण. आता याला काय इरेज कलरवर क्लिक करायचं आणि सिंपल इथून याला
सेट करून द्यायचं इकडे वर. जर तुम्ही पोस्टरमध्ये यूज करत असाल तर नक्कीच मी एक फाईल ओपन करून दाखवते तुम्हाला, म्हणजे समजेल शेप कसं ऍड करायचं. जसं की आपली एक फाईल आहे, यामध्ये मी तुम्हाला शेप ऍड करून दाखवते तुम्हाला आत्ताचा. आता हा शेप ऍड केला आपण. आता सिंपली इथून याला काय करायचं, इरेज कलरवर क्लिक करायचं आणि व्हाईट कलरचा तो पूर्ण इरेज करून घ्यायचा आणि याला प्रॉपर असं इथून सेट करायचं आहे आणि याला इथून करायचंय टू बॅक. ओके, टू बॅक केल्यानंतर बघतो तशा प्रकारे सेट केल्यानंतर आता जे काही आपली लेअर असेल त्याला लॉक करायचं आणि सिंपली फक्त याला 5ला खाली ओढायचं आणि जे काही सिम्बॉल आहे, ओके, जे काही सर्कल आहे आपला ते पण याला खाली ओढायचं. असं इथे तुम्ही नाही ऍड केलं तरी चालेल, त्याला काही प्रॉब्लेम नाही, कारण की त्याच्यामध्ये सफिशियंट जागा आहे ऍड करण्यासाठी. आणि जे काही प्रभाग क्रमांक आहे ते पण इथून तुम्ही अनलॉक करायचे आणि इथून प्रॉपर सेट करून घ्यायच्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला प्रभाग क्रमांक वगैरे ऍड करण्यासाठी हे शेप कामी होऊन जाईल याच्यामध्ये. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही ऍड करून घ्यायचे या सगळ्या गोष्टी. आणि जर हे जी पोस्टर मी आता तुम्हाला दाखवते, आम्ही पैशाने कमी असून पण जनतेत दिसू, ही जर पोस्टरची फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडीचा व्हिडिओ आला आहे. नक्कीच त्या PLP फाईल आपण तुम्हाला दिल्या आहेत, तर नक्कीच तो व्हिडिओ जाऊन बघा. भरपूर तुम्हाला 3 PLP फाईल आपण त्यामध्ये प्रोव्हाइड केल्या. अशा प्रकारे तुम्ही शेप यूज करू शकता. आणि राहिला सिम्बॉल, तर सिम्बॉल पण इथून ऍड करू शकता. इम्पोर्टवर क्लिक करून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सिम्बॉल आहे. जे काही तुम्हाला सिम्बॉल ऍड करायचं ते इथून ऍड करू शकता तुम्ही. सर्व पार्टीचे आपण सिम्बॉल दिले. आणि राहिला प्रश्न आता की हा फाईल कशी डाउनलोड करायची. फाईल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करून स्क्रीनशॉट काढायचा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला, व्हॉट्सअपला मला स्क्रीनशॉट टाकायचा आणि खाली टाकायचं इलेक्शन मटेरियल असं नोट टाकायचे. म्हणजे एक स्क्रीनशॉट सबस्क्राईब केल्याचा आणि खाली मेसेज इलेक्शन मटेरियल असं टाकल्यानंतर तुम्हाला लगेच त्याची फाईल भेटेल. त्याला कुठलाही पासवर्ड नाही, फक्त तुम्हाला फाईल एक्स्ट्रॅक्ट करावी लागेल आणि लगेच तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये हे सर्व मटेरियल एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. सोबत व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक दिली, इन्स्टा पेजला फॉलो करा, तिथे आपण डेली अपडेट्स देत राहतो. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, कारण टेलिग्रामला आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायचं आहे आणि कमेंट करायची. काही चुकलं असेल म्हणजे ते पण सांगा आणि काही आवडल्या असेल गोष्टी, काही समज तुम्हाला हेल्प झाली असेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू असेच आणखी काही नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.